तर सध्या ही दृश्य आहेत नांदेडमधली। नांदेडमध्ये मनोज जरांगे पाटील हे पोहोचलेले आहेत। हिंगोलीमध्ये त्यांची रॅली पार पडली होती आणि त्यानंतर आता मनोज जरांगे यांचं नांदेड शहरामध्ये आगमन झालेलं आहे। 12 जेसीबींमधून मनोज जरांगेंवर पुष्पवृष्टी केली जाते। जेसीबीतून फुलं उधळून मराठा बांधवांकडून मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत केलं जात आहे। सध्या आपण ही दृश्य बघतो आहोत। नांदेडमधली दृश्य आहेत। मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत केलं जात आहे आणि एक नाही दोन नाही तर तब्बल 12 जेसीबींमधून मनोज जरांगेंवर पुष्पवृष्टी केली जाते। हिंगोलीत त्यांची शांतता रॅली पार पडली होती। हिंगोलीतूनच या शांतता रॅलीला सुरुवात झाली होती आणि आता महाराष्ट्रभर मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅली पार पडणार आहेत। आज मनोज जरांगे पाटील हे नांदेडमध्ये आहेत आणि तब्बल 12 जेसीबींमधून मनोज जरांगेंवर फुलं उधळली जात आहेत, पुष्पवृष्टी केली जाते आहे। हिंगोलीमध्ये सुद्धा असंच काहीसं जल्लोषातलं स्वागत मनोज जरांगे पाटील यांचं बघायला मिळालं होतं। पुष्पवृष्टी करत जय जयकार करत आता त्यांच्या समर्थकांकडून त्यांचं स्वागत केलं जात आहे। ढोल ताशे देखील या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत। मात्र तब्बल 12 जेसीबींमधून ही पुष्पवृष्टी केली जाते। हिंगोलीमध्ये सुद्धा ज्यावेळी त्यांचं हिंगोलीत आगमन झालं होतं तेव्हा एक भला मोठा हार 2 क्रेनच्या माध्यमातून 2 क्रेनच्या सहाय्यानं मनोज जरांगे यांना घालण्यात आला होता आणि आज सुद्धा असंच काहीसं आगळं वेगळं स्वागत आपण नांदेडमध्ये होताना बघतोय। नांदेडमध्ये एक नाही दोन नाही तर तब्बल 12 जेसीबी लावण्यात आले आहेत आणि या 12 जेसीबींमधून एकाच वेळी मनोज जरांगेंवर पुष्पवृष्टी केली जाते, फुलांचा वर्षाव केला जातोय। फुलं उधळत आणि आपल्या मराठा समाजाच्या बांधवांचा जय जयकार करत आता मनोज जरांगेंचं स्वागत केलं जात आहे।